नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. दुष्काळाचा संकेत अशी बातमी वाचली आणि अंगावर काटा आला. भारतात 2015 नंतर यंदा सर्वात कोरडा मान्सून सुपर एल निनोमुळे शक्यता 60% वाढली. सुपर निनोच्यामुळे जी कशाची शक्यता? दुष्काळाची. हवामान विभागाने यंदा म्हणजे 2026 या वर्षात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता 60% वर्तवलेली आहे, जी नेहमीच्या अंदाजापेक्षा जवळजवळ 4 पटीने जास्त आहे. मॉन्सून 2026 लेटेस्ट प्रेडिक्शन या अनुसार मागील सलग 2 वर्षात भारतात चांगला पाऊस झाला. 2024 आणि 2025 या वर्षामध्ये मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडला होता. त्यामुळे धरणे भरली होती, पीकही चांगली आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पण यंदा म्हणजे 2026 मध्ये हा चांगला काळ संपताना दिसत आहे. 29 मे रोजी हवामान विभागाने सांगितले की जून ते सप्टेंबरच्या दरम्यान येणारं नैऋत्य मोसमी पाऊस, जो भारताच्या वार्षिक पावसाच्या 70% असतो, यंदा सामान्य पावसाच्या तुलनेने फक्त 90% पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर 2026 हा गेल्या 10 वर्षातील भारतातील सर्वात कोरडा पावसाळा असेल. यापूर्वी 2015 मध्ये या देशात 90% कमी पाऊस झाला, ज्याला कमी पावसाचं वर्ष म्हणून गणलं गेलं होतं. त्या वर्षी भारताच्या मोठ्या भागात गंभीर दुष्काळ, शेतीचं नुकसान आणि पाण्याचं मोठं संकट निर्माण झालं होतं. रिपोर्ट अनुसार यंदा एकूण पाऊस कमी पडणार आहेच, पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे पाऊस अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे. थेट 60% येऊन पडलेली आहे. सामान्यतः दरवर्षी इतका कमी पाऊस पडण्याची शक्यता फक्त 16%च असते. पण हवामान विभागाने अंदाज हा थेट 60% असल्याचा सांगितलेला आहे. त्यामुळे ज्या सुपर एल निनोमुळे हे सगळे घडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे तो किती मोठा तडाखा बसू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी त्याने अजून आपले पूर्ण रूप दाखवलेले नाही. आता एल निनो म्हणजे काय? प्रशांत महासागरात एक उष्णतेचं एक मोठं इंजन असल्यासारखं आहे. सामान्य परिस्थितीत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे जोरदार वारे समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाणी इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात. त्यामुळं दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवरचा समुद्राच्या खोलीतून थंड आणि पोषक पाणी वर येतं. वारा आणि समुद्राच्या या चक्राला विज्ञान वॉकर सर्क्युलेशन म्हणतात. ब्रिटिश हवामान तज्ज्ञ सर गिल्बर्ट वॉकर यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला याचा शोध लावला. हे चक्र भारताचा मान्सून वेळेवर आणि चांगला आणण्यासाठी मुख्य इंजिन म्हणून काम करतं. आता जेव्हा हे इंजिन बिघडतं व संथ होतं, तेव्हा एल निनो तयार होतो. यात वारे कमकुवत होतात आणि गरम पाणी पुन्हा दक्षिण अमेरिकेकडे सरकतं. याचा परिणाम म्हणून खाली खोल असलेले थंड पाणी वर येणं बंद होतं. प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागात समुद्राच्या पाण्याचे तापमान कमालीचे वाढते. याचा परिणाम जगभर होतो. जसे की पावसाचे ठिकाणे बदलतात आणि भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर मान्सून पाऊस थांबतो किंवा कमी होतो. भारतात पडणारा मान्सून हा तापमानावरील फरकावर अवलंबून असतो. उन्हाळ्यात जेव्हा भारतातील जमीन खूप तापते, तेव्हा समुद्रावरील ओलसर हवा जमिनीच्या दिशेने वेगाने धावून येते आणि त्यामुळे पाऊस पडतो. एल निनो हे चक्र विस्कळीत करतं. तो पावसाचे ढग निर्माण करणारी ओलसर हवा दक्षिण आशियापासून म्हणजे भारतापासून दूर प्रशांत महासागराकडे खेचून नेतो. त्यामुळे भारतात कमी आर्द्रता पोहोचते आणि पाऊस कमी पडतो. इतिहास बघितला तर 1951 ते 2022 दरम्यान एल निनो निर्माण झालेल्या वर्षामध्ये भारतात सरासरीपेक्षा 60% पाऊस कमी झाला. 29 मे रोजी हवामान विभागाने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार प्रशांत महासागरात आता एल निनोची सुरुवात होत आहे. मान्सून 4 महिन्याच्या काळात हा एल निनो अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान मॉडेल्सनी वर्तवलेली आहे.
हा काळ खूप महत्वाचा आहे. कारण मान्सून 4 महिने असतो. त्यात मान्सूनचा शेवटचा महिना म्हणजे सप्टेंबर. शेतात पिकाची वाढ जोमाने झालेली असते आणि नेमकी त्याच वेळी पावसाची सर्वात जास्त गरज असते. यंदा याच काळात अल निनोचा धोका सर्वात जास्त आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे पिकाला पावसाची गरज असेल, तेव्हा जर एल निनो जर मोठ्या ताकदीने आला, तर आपल्याकडे पाऊस कमी पडेल, पिकं वाढतील. दुर्दैवाने भारतात ओलीत शेती नाही, फारच कमी आहे. महाराष्ट्रात 70,000 करोडचा घोटाळा झाला, पण तो कोणी केला हे अजूनही समजण्यात आलेलं नाही. 70,000 कोटी खर्च झाले, पण ओलिताखालची शेती 5% वाढली नाही. आणि याच प्रकरणावरनं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अशोक पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यानंतर इन्क्वायरी झाली आणि इन्क्वायरीत सांगितलं, की भाई त्याला अजित पवार हे नाही, जबाबदार नाहीत. मग कोण जबाबदार? जबाबदार कोण हे अजूनही ठरलेलं नाही. 70,000 कोटी गायब झाले. मोठमोठे ठेकेदार त्यातनं बनले. त्या 70,000 कोटीमधनं कित्येक मोठे-मोठे ठेकेदार प्लेन, चॉपर आणि रिअल इस्टेटमधले मोठमोठे टायकून झालेत. पण महाराष्ट्राचा शेतकरी हा हालदिवाल झाला. त्याला अजूनही पाणी नाही. कोरडवाहू शेतीवर तो जिवंत आहे. आणि कोरडवाहू शेतीवर जिवंत असणारा शेतकरी या अल निनोमुळे अजून मरणासन्न स्थितीत पोहोचणार हे नक्की. पहिलीच शेती ही अतिशय नुकसानाची नुकसानाचा व्यवसाय आहे. तरी पण बळीराजा नुकसान झेलूनही आपल्या देशातल्या लोकांसाठी, आपल्या भांडवांसाठी मेहनत करून अन्नधान्य उगवतो. पण पाऊसच नसला तर अन्न कुठनं येणार? पाण्याचे आताच वांदे झालेले आहेत. त्यामध्ये जर पुन्हा जेवढे आपले धरणं आहेत, त्यात म्हणजे देशातल्या धरणापैकी जवळ-जवळ 90% धरणं ची साफ-सफाई होत नाही, झालेली नाही वर्षानुवर्ष. त्यामुळं पाण्याचा स्टॉक सुद्धा कमी असतो त्यांच्याकडे. आपण म्हणतो धरणं भरलं, पण धरणाची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या 50%तच धरण भरलं जातं. कारण खाली गाळ एवढा आहे. याच्यावर कधीही आपण काम करत नाही. ₹1500 लाडक्या बहिणीला दिल्यापेक्षा त्या पैशानी जर सगळ्या धरणातला गाळ जरी काढला असता, तरी महाराष्ट्र कधी पिण्याच्या पाण्यासाठी रडला नसता. पण आपल्या नेत्यांची प्रायोरिटी वेगळी आहे. लगातार सत्तेत बसणं, जिंकून येणं, निवडणुका जिंकणं, सत्तेत राहणं आणि मलिदा खाणं हेच यांचं ध्येय असल्यामुळे आपण सगळे मिळून खाऊ आणि जनतेला वाकोड्या दाखवू. त्यामुळे येणारा काळ भयानक आहे. महागाई पहिलेच वाढलेली आहे. शेती उत्पन्न कमी होईल. बऱ्याचशा गोष्टी आयात कराव्या लागतील. देशाकडे पैसा नाही. पेट्रोलनी तसंच नाकीनऊ आणलेले आहेत. त्यामुळे जरी मुंबईत देवेंद्र आणि दिल्लीत नरेंद्र जरी असले, तरी तो नराचा इंद्र आणि हा देवाचा इंद्र आपल्याला काही मदत करू शकेल असं वाटत नाही. त्यामुळं अलिया भोगासी असावे सदर असं मानून येणारा कठीण काळाचा सामना करण्यासाठी विठ्ठल आपल्या सगळ्यांना शक्ती दो हीच प्रार्थना मी आज करू शकतो. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.